सुभाषनगर मैदानावर अफवांचा फुगा फुटला। आमदार तुकाराम काते यांच्या विकास कामाला स्थानिकांचा ठाम पाठिंबा। चेंबूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 173 मधील वार्ड क्रमांक 152 सुभाषनगर येथील क्रीडांगण मैदानाबाबत काही समाजकंटकांकडून चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र या अफवांना स्थानिक नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर देत वस्तुस्थिती समोर आणली आहे। शिवसैनिक सूर्याजी सोनवले आणि स्थानिक रहिवाशांनी मैदान परिसरात भेट देऊन प्रत्यक्ष सुरू असलेली विकास कामे नागरिकांसमोर मांडली। यावेळी नागरिकांनी आमदार तुकाराम काते यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक करत त्यांचे मनपूर्वक आभार मानले। स्थानिक नागरिकांनी सांगितले की सुभाषनगरमध्ये उभारण्यात आलेले हे सुंदर आणि सुसज्ज क्रीडांगण परिसरातील युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरले आहे। खेळ, व्यायाम आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी आता उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। चेंबूरच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आमदार तुकाराम काते यांच्या कार्याला स्थानिक नागरिकांनी सलाम करत भविष्यातही अशाच विकास कामांची अपेक्षा व्यक्त केली आहे। जय महाराष्ट्र। माझं नाव संचित रामराजे। तुकाराम काते साहेब हे चेंबूर विधानसभेमध्ये आणि सुभाषनगरमध्ये खूप चांगलं काम करतात आहे। तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना समर्थन करावं आणि त्यांना सपोर्ट करावा हीच आमची इच्छा। जय हिंद, जय शिवराय, जय भीम। आज चेंबूर विधानसभा क्षेत्रात आपण आज उभा आहे। तो एरिया म्हणजे सुभाषनगर। या सुभाषनगरमध्ये आज ज्या ग्राउंडवर मी उभा आहे ते प्रधान परिवाराने खूप मोठं असं योगदान दिलं आहे, परंतु त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो। आणि ज्या वास्तूमध्ये आज या सुभाषनगरच्या मी पूर्णपणे माझ्याकडे स्थानिक रहिवासी या ठिकाणी उभे आहेत। या वास्तूमध्ये या तुकाराम काते साहेबांनी ज्या मूलभूत फक्त सुविधा दिलेल्या आहेत, ते जिम म्हणा, टर्फ माझ्या पाठीवर काम चालू आहे। अशा वास्तूला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने विकास करायचं काम केलं, त्यांचं पहिलं मनपूर्वक मी आभार मानतो। आणि तुम्ही विचारले प्रश्न पहिलं मी येतो। आतापर्यंत 20-25 वर्षामध्ये ह्या ग्राउंडवर मी सुद्धा खेळत होतो। ह्या मैदानामध्ये आतापर्यंत भूतो न भविष्यात इथून चांगले राजकारणी झाले, क्रिकेटर झाले, चांगले क्रीडाकर चांगले इथून होऊन गेले, चांगले क्रीडापटू होऊन गेले, पण या ग्राउंडचा विकास झाला नाही। या विकासाचा पूर्णपणे फायदा आता ह्या टर्फ बघतोय। या चेंबूरकर म्हणा किंवा सुभाषनगरमधले असतील किंवा घाटल्यामधले असतील, जेवढे माझे क्रिकेट प्रेमी आहेत, ह्यांना जर कुठे क्रिकेट खेळायचं असेल टर्फला तर बाहेर जाऊन खेळावं लागत होतं पैसे देऊन। या काते साहेबांनी मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यासाठी काते साहेबांचं मनपूर्वक मी एकदा आभार मानतो। बांधकाम जे आहे उत्कृष्ट प्रतीचं बांधकाम चालू या ठिकाणी तुम्हाला दिसेल। महत्त्वाचा प्रश्न तुम्ही जी मगाशी मला केलात की काही समाजकंटक आहेत, काय मिश्रा, दाता मिश्रा नाव घ्यायचं लायकीचं नाही, पण आज तुमच्या माध्यमातून बोलतो ना, भांडवळाचं नाव घेण्याची गरज नाही। नेते आमचे एवढे नेते सभ्य आणि सुसंस्कृत आहेत, त्याला इग्नोर करतात। पण दाता मिश्रा मीडियाच्या माध्यमातून तुला मेसेज देतो की तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो। हे मगाशी बंधू विचारले की म्हाडा अंतर्गत याला निधी कसा आला, याची परवानगी कशी आली। बेट्या, अण्णासाहेब हजारेंनी RTI दिलाय, त्या RTIचा वापर करून माहिती घे। त्या म्हाडाच्या पूर्णपणे परमिशन, म्हाडाचे निधी पूर्णपणे उपलब्ध करून त्याचा पाठपुरावा करून काते साहेबांनी इथं या चेंबूरकरांना आणि सुभाषनगरकरांना दिलासा द्यायचं आणि सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येईल। या इथं राहणाऱ्या सुभाषनगर चेंबूरकर विधानसभेमध्ये राहणाऱ्या कुठल्याही रहिवाशांना, कुठल्याही मुलांना कुठल्या प्रकारची फी आकारली जाणार नाही। विरोधकांच्या पोटात गोळा आला की आपल्याला जे करता आलं नाही ते तुकाराम काते साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। मैदानाला गेट बांधणार आहे। मला सांगा, कुठल्याही आतापर्यंत वास्तूमध्ये तुम्ही जर शिवाजी पार्कला गेलात तर कुठेही तुम्हाला गेट एक संभ्रम पसरवला जातो हे मिश्रा की कुठल्याही वास्तूला आतापर्यंत प्रवेशद्वार असतं, प्रवेशद्वार केला म्हणजे मालकी हक्क केला जात नाही। ही प्रॉपर्टी मुंबई महानगरपालिकेची आहे, ही प्रॉपर्टी स्थानिकची रहिवाशी यांची ही प्रॉपर्टी आहे आणि ती त्यांच्या नावे राहणार आहे। फक्त सेवेची ठाई तत्पर हिरू चिंदोलकर, सेवा करायचं काम काते साहेब करतात। काते साहेब ज्याला बोलतो ना, या सेवेमध्ये काते साहेब योगदान देतात। त्यांचं या चेंबूरकर म्हणून, सुभाषकर म्हणून जेवढं कौतुक करेल एवढं कमी आहे। फडणवीस साहेबांना माझी एक मागणी आहे, अशी जी समाजकंटक जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, याच्यावर जर कठोर कारवाई जर शासनाने केली नाही
तर शिवसेने पद्धतीनं याचा कार्यक्रम राबवल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक कार्यकर्ता जे प्रश्न निर्माण करतात त्याच्याबद्दल काय बोलणार? बघा, सगळ्यात मोठी गोष्ट काय येते की बांधकाम, तो बोलला की ह्याला जे बांधणार तुम्ही जे तटबंदी आपण मराठीमध्ये ज्याला बोलतो, हे पूर्णपणे भिंत आहे. संरक्षण भिंत आपण मराठीमध्ये बोलतो. तर माझ्या बांधवांना तुम्हाला विनंती आहे, एकदा तुम्ही नीट दाखवा मीडियाच्या माध्यमातून. बांधव त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजून येईल की टोटली ही पूर्ण प्रवेशद्वार आणि तटबंदी भिंत पूर्णपणे चिऱ्याची बांधकामाची केली गेलेली आहे. अशी चुकीचा जर संभ्रम पसरवण्याचा प्रश्न केला, मिश्रा तुझ्या कुठल्या कुठल्या ठिकाणी मी चिऱ्याची दगडाची भिंत आहे लक्षात ठेवा. तुझ्या कुठे कुठे चिरा मारेल ना तुला ते कळून पण येणार नाही. मिश्राने 3 प्रश्न केले होते, तरी मिश्राला माझे 3 प्रश्न आहेत. मिश्रा नीट ऐक, दाता मिश्रा तुला प्रश्न आहेत. 10 वर्ष इथं कोण आमदार होता? तुझ्या जर दम असेल ना, तू त्यांना जाऊन विचार की 10 वर्षामध्ये एवढा विकसनशील मला हा गार्डन का करता नाही आला? हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. तू त्यांना जाऊन प्रश्न पहिला विचार. दुसरा प्रश्न, याच्या आधी आशाताई मराठे चांगलंच काम करतात, पण आशाताई मराठेच्या आधी नगरसेवक कोण होतं? त्यांना जाऊन विचार, ह्या ग्राउंडचा विकास का केला नाही? तुझ्या दम असेल तर त्यांना जाऊन विचार. आणि आत्ता जे सद्यवत असलेले खासदार जे आहेत त्यांना जाऊन प्रश्न कर की खासदार साहेब तुम्ही आल्यापासून या ग्राउंडचा विकास का केला नाही? आणि पब्लिक तू करा, तुझा जर प्रश्न केला ना, हा 3 प्रश्न उत्तर पण दे आणि तुझ्यात दम असेल तर त्यांना जाऊन तू विचार. बघा, पहिली गोष्ट की काय समाजकंटकांनी राजकारणाच्या, मी तर बोलतो विरोधकांच्या पायाची खालची वाळू सरकली आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. नेहमी मध्ये बोलताना गोष्ट बोलतो की स्थानिक लोक बेट्या घरात बसून स्थानिक लोक दाखवायचे नसतात. मिश्रा तुझी उंची किती, तो बोलतो किती, तुझा आवका किती, स्थानिक लोक घरात बसून व्हिडिओ बनवून दिसत नाहीत बेट्या, अशी स्थानिक लोक दाखवायचे असतात. हे बघ, हे स्थानिक आहेत, नीट बघ. तू व्हिडिओ मागाशी बघितला ना, तू त्याशी व्हिडिओ कुठला बघितला? रस्त्यावर खेळायचा. आता व्हिडिओ मीडियाचे आपले बांधव आलेत, ते व्हिडिओ क्रिकेट खेळताना आताही मुलं दिसतात. जाणीवपूर्वक एक कुठला ना कुठला निधी जर आमदार इथं स्थानिक पुरवठा देत असेल, मुंबईच्या ह्या विकासामध्ये चेंबूरच्या जर मानाचा तुरा रोवायचं काम हे क्रीडांगण करत असेल, तर याला स्थानिक लोकांनी विकासाच्या कामाला विरोध न करता, जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी न पसरवता याला पाठिंबा द्यायचं काम आपल्या सगळ्या स्थानिक लोकांची जबाबदारी आहे. चला येऊया या मोहिमेमध्ये, तुकाराम काते साहेबांच्या आपण विकास कामाला हातभार लावूया, त्यांच्या विकास कामाला आपण नेहमीच सहकार्य करूया. आता महत्त्वाचा विषय, या महत्त्वाच्या विषयाने टर्फ या ठिकाणी बांधलेलं तुम्हाला दिसतंय. या टर्फमध्ये असा संभ्रम पसरवला जातो, याची मालकी कोण करणार आहे, याचा आर्थिक लाभ कोण घेणार आहे? आपलंच बांधव या ठिकाणी इथं स्थानिक आहे, आमचा सहकारी संचित. तर आता या ठिकाणी संचितशी माझा संवाद झाला, तर संचित म्हटलं आम्हाला इथून जाऊन जर बाहेर खेळायचं असेल तर चेंबूरमध्ये आपल्याला टर्फला आम्हाला बाहेर जाऊन खेळायचं असेल तर त्याला आम्हाला शुल्क मोजावं लागतो. पण काते साहेबांनी आम्हाला या ठिकाणी टर्फ खोलून शतशः काते साहेबांचे म्हटलं आभार आहे की मोफतमध्ये करून दिलेलं आहे. आतापर्यंत कोणाला जे करता आलं नाही. विजन राखणारे आमचे आमदार कार्यसम्राट तुकाराम काते साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे विकास राखणारे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि पूर्णपणे या दोघांनाही आमचा या ठिकाणी चेंबूरकर म्हणून आणि या ठिकाणच्या रहिवाशांची मी एवढंच बोलेन की आता आपण ह्या संदर्भातले काय मत आहे ते बोलू. या ठिकाणचे आमचे सहकारी संचित आहेत. संचित तुमचे 2 मिनिटं शब्द बोलतील. विरोधकांनो, तुम्ही आता चेंबूर विधानसभामध्ये विकास कामं होतील, विनंती आहे शिवसैनिक म्हणून, जर स्वतः तुम्हाला आयुष्यात काय करता नाही आलं ना तर चांगल्या विकास कामाला प्रशंसा सोडा, पण काम करताना त्या चांगल्या कामाची पाठीमाग खंबीरपणे पाठीशी उभा. चेंबूरकर म्हणून माझी जबाबदारी आहे, तुमचीही वैयक्तिक जबाबदारी आहे की चेंबूरकरांचा विकास होतोय, सुभाषनगरचा विकास होतोय, या विकासाला नक्की हातभार लावा. आणि पूर्णपणे म्हटलं पाहिजे तुम्ही, काते साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आज तुम्हाला हेच बोलतो. मी आज सुभाषनगरमध्ये राहतो. ही बघा माझी बिल्डिंग 13 नंबर. आज एवढ्या वर्षापासून हे ग्राउंड बंद होतं. या ग्राउंडला चालवण्याचं काम कोणीच नाही केलं, कोणीच बनवलं नाही. पण माननीय आमचे लाडके आमदार तुकाराम काते यांनी पुढाकार घेतला आणि आज सुभाषनगरचा ग्राउंड बनलेला आहे. राहिला विषय हा टर्फचा आहे, तर तुम्ही आज बघा सुभाषनगरमध्ये, चेंबूरमध्ये हे किती प्रकारचे तरी टर्फ आहे. 1 तासाचे माणसं 1200 रुपये चार्ज करतात, 2 तासाचे 3000 रुपये, 4000 रुपये. काते साहेबांनी हे सुभाषनगर वासियांना एकदम फ्रीमध्ये ठेवलेलं आहे. 1 रुपयाही त्यांच्याकडून घेतला जाणार नाही. आता ह्याच्यामध्ये वाईट काय करतात हे लोक? चांगलं तर करतात ते. आणि विरोधकांचं राहिली गोष्ट, तर विरोधक तर बोलणार. गेली विरोधक 20 वर्ष कुठे होती?
20 वर्ष विरोधकांनी का नाही आवाज काढला? आज या जागेवरती जो पोलिओची जागा होती इथे, ते बंद होतं ऑफिस कितीतरी वर्षापासून. तिथे काहीतरी वाईट प्रकार झालेला आहे एका पोरीवरती. त्याच्यानंतर आम्ही कित्यंतरी वेळा पहिल्याच्या आमदारांकडे या कुठे काही लोकांकडे गेलो की हे तोडा तोडा तोडा, पण काते साहेब जेव्हा निवडून आले, बघा आता त्यांनी जे काय काम केलं की नाही केलं ते तर आम्हाला माहिती नाही, पण आता जे सुभाषनगरच्या जनतेसाठी आता काते साहेबांनी काम केलेलं आहे आणि ते लोकांना दिसत आहे. तुम्ही बघू शकता इकडे की लोक किती प्रमाणात इथे येऊन खेळतात, लहान मुलांना येऊन खेळतात, फॅसिलिटीज ठेवलेली आहे. याच्यामध्ये तो बंधूंनी खूप चांगला प्रश्न केला की मागील आमदारांनी काय काम केलं. जर त्यांनी काम केलं असतं तर काते साहेबांनी काम करावं लागलं नसतं. ही मोठी शोकांतिक आहे. काय माणसाला प्रिय काय, लोकांना तर विकास प्रिय आहे आणि विकासाचा झपाटलेले असे काते साहेब आहेत. काते साहेबांचं मी सुभाषनगर वासियांच्या वतीनं आणि चेंबूर विधानसभेच्या वतीनं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यापूर्वी 15 वर्षामध्ये, आता मी इथला स्थानिक रहिवासी आहे, याच्यापूर्वी जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं काही झालेली नाहीत 15 वर्षामध्ये. परंतु आता जे काते साहेब कामं जी करतायत, न भूतो न भविष्यची अशी आहेत ती, आणि खरोखर आमचा त्यांना सलाम आहे. कारण आम्ही काते साहेबांना आता ओळखत नाही. मी जवळजवळ 30-35 वर्षापासून ओळखतो आहे. अमर टॉकीच्या इथे राहत होते ना तिथपासून. परंतु मध्यंतरी काय आमचे थोडे म्हणजे मागे पुढे असं व्हायचं. तर सांगायचा मुद्दा म्हणजे काय, ही जे आता हे बघा, आता पहिल्या 2-2 माळ्याच्या बिल्डिंग होत्या त्या लोकांना आज चांगली घरं मिळत आहेत. या 15-16 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये, 18 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये घरं मिळत आहेत, चांगली राहण्याच्या सुखसोयी मिळत आहेत. पहिले इथे पाण्याची व्यवस्था नव्हती, काय नव्हतं, परंतु आज एवढी काते साहेबांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. खूप चांगलं वाटतं. जान्हवी, मी इथे 5:30 to 7 पर्यंत असते. थँक्यू सो मच. एकदम त्यांचे आभार पण आहे. आम्ही एकदम चांगलं झालंय, एकदम मुलाबाळाला आनंदात आमचे आहे आणि त्या साहेबांचं आम्हाला साष्टांग दंडवत. मस्त 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 वाटतं. खेळायला मजा येते का? हा, माझे नाव कार्तिक. मी इकडे 35 वर्ष झाली आता, जन्मापासून इकडेच राहतोय आणि आमच्यासाठी फक्त एकच छोटंसं ग्राउंड होतं मंदिराकडे आणि लास्ट 1.5 वर्ष झाली याच्या जन्मापासून एकही गार्डन नाही आहे इकडे. आम्ही दर विकेंडला बाहेर जाऊन कुठे प्ले एरियामध्ये पैसे वगैरे खर्च करून खेळतोय याला आणि आता आमच्या घराच्या खाली ग्राउंड बनवलं आहे. पण त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू काते सर, खूप थँक्यू. माझं नाव आहे रागिनी वैभव बाकाळकर. मी बिल्डिंग नंबर 17 मध्येच राहते आणि हा गार्डन झाला त्याच्यामुळे तर खूपच आनंद झाला आहे आम्हाला. कारण बाजूलाच गार्डन होतं तर मुलीचं खेळूनच होत नव्हतं. 7 वाजले की लगेच घरी जावं लागत होतं. पण इथं आल्यामुळे तर भरपूर एन्जॉय करते ती आणि आम्ही पण खूप मजा करतो. कारण मोठा गार्डन आहे, स्पेशियस आहे. त्यांच्यासाठी तर खूपच धन्यवाद आहे. कारण तुम्ही बोलले ते अगदी बरोबर आहेत. आता म्हणजे त्यांनी वेळ अगदी योग्य ठरवली आहे. उन्हाळ्यात मुलं नुसतं मोबाईल आणि TV यांच्याच आहारी जातात आणि हे उन्हाळ्यातच याची ओपनिंग झाली त्याच्यामुळे आमची मुलीचा तर अर्धा वेळ गार्डनमध्येच जातो आणि ती खूप एन्जॉय करते आणि त्यांचे खूप खूप आभार. माय नेम इज समन्वी. I love coming to the garden. I love playing with my garden. इथे जर गार्डन म्हणून खूप बरं वाटतं. खूप छान बनले गार्डन. यशिली आहे माझं नाव. रेयांश. तर मला गार्डन खूप आलं. मी रोज येते इथे ना आणि रंग येते आम्हाला खेळणी खेळायला. हे बघा, आता हे गार्डन तर नवीन आहे, बनवलेलं आहे. याच्या आजूबाजूला असं 2-3 गार्डन जे आहेत ती सुद्धा आता रिसेंटली बनवले आहेत, म्हणजे या 4-5 वर्षामध्येच बनवले आणि आता हे झालेलंच आहे. तर इथलं हे झालेलं म्हणजे हे आम्हाला इम्पॉर्टंट होतं का, कारण ही सगळे आमची जी वस्ती आहे चेंबूरकरांची, ही आमची महत्त्वाची आहे आणि इथे हे सर्वांना हे जे काय सुखसुविधा दिलेल्या आहेत खूपच चांगलं आहे. आता हे पहा ना, हे पहा, लहान मुलांसाठी एवढं सुखसुविधा आहे. हे आमचे सिनियर सिटीजनसाठी हे पाठीमागे एवढं बनवलेलं आहे. खूपच चांगलं आहे एकदम. म्हणजे आम्ही याच्यामुळे आम्ही समाधान व्यक्त करतोय. बस. आम्ही तुकाराम कातेचा साहेबांचा खूप आभारी हो आणि त्यांनी एवढं चांगलं आम्हाला गार्डन बनवून दिलं आहे. आमच्या आमची मुलं खेळायला येत आहेत आम्हाला आणि मी पण घरातच बसायची. आता मला खूप बरं वाटतं, थोडं बाहेर येते मी म्हणून. धन्यवाद.
तुला खूप आनंद वाटला, मला खूप आनंद झाला सगळ्यांना. आणि मी सगळ्यांना घेऊन येते, सगळ्या मुलांना, बिल्डिंगच्या सगळ्या मुलांना मी घेऊन येते. ते सगळे एकदम खुश आहेत. किती चांगलं आहे. मला स्वतःला मला खूप हे वाटलंय. मी येऊन इथे एक्सरसाइज करते, वॉकिंग करते. आम्हाला डायमंड गार्डनला जायचं होतं, मग तिथे रिक्षात जावा, रिक्षात या मुलांना सांभाळून घेऊन जायला मला होत नव्हतं, म्हणून आता 2-3 महिने मी घरीच होती. आता हे झाल्यानंतर मी रोज इथे येते. मला खूप 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 बरं वाटलं. आणि माझ्या याला पण, माझ्या शरीराला पण खूप, हेल्थसाठी पण मला खूप, सीनियर सिटीजनसाठी धन्यवाद. ये बहुत अच्छा, लाइक बच्चों को घर में रखने से बेटर है. ये ओपन स्पेस है, इतने सारी स्लाइड्स है, इतना ओपन एरिया है, एंड आफ्टर अ लॉन्ग टाइम यहाँ पे इतना सब कुछ आया है. सो बहुत बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा काम जो पहले किसी ने नहीं किया वो अभी कर दिया, तो वेल डन. बहुत मजा आ रहा है. आयांशी पाठक, वो पोदास प्रहा डायमंड. मेरा नाम मेयर है एंड मेरे को बहुत अच्छा लग रहा है. मैं आई इधर खेलने के लिए. ये डेवलप हुआ एंड मेरे को बहुत अच्छा लगा. थैंक यू बोलना चाहूँगी पहले तो. एंड बहुत अच्छा लगा. अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है ना. थँक्यू. नाही, जे काय केलंय ते चांगलेच केलंय. कारण की हल्लीची मुलं, नातवंड आमची मोबाईल घेऊन बसतात, टी व्हीवरती बघत बसतात. त्याच्यापेक्षा मग हे जवळच्या जवळ जे गार्डन झाले, तर आम्हाला पण थोडं एक्सरसाइज वगैरे करायला भेटतं सिनियर सिटीजन, आणि मुलांना पण खेळायला भेटलं. त्याबद्दल तुकाराम काते साहेबांचा खूप खूप आभार आहे. छान केलं त्यांनी.